चला अधिकचा वेळ घेऊ नका कांदळी संघ। यानंतर होणारा सामना असेल आई गावदेवी वडवली ब आणि विपक्ष स्वर्गीय साहिल 11 ओझी खरिवली। दोन्ही संघाने सज्ज राहायचं। सामन्याला या ठिकाणी सुरुवात होताना पाहतोय टीम कांदळी संघ अधिकचा वेळ घेऊ नका, प्लीज कॉपरेट करा। आपण आयोजक आहात, फायनल डे आहे। पहिल्या दिवसामध्ये पालिवली संघ क्वालिफायर झाला। दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर बंटी स्पोर्ट्स कुकसे बोरिवली हा संघ क्वालिफायर झाला आणि कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर आई गावदेवी वडवली हा संघ क्वालिफायर झाला। ओम साई क्रिकेट असोसिएशन अंतर्गत या स्पर्धेचं आयोजन आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं। मानाची सन्मानाची ट्रॉफी या ठिकाणी आपण पाहतोय। ना नावासाठी नाही पैशासाठी आम्ही खेळतोय आमच्या गावाच्या अस्मितेसाठी। पहिलाच बॉल समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ खाली होता आणि त्यानंतर बॉलला निघून गेले बाउंड्री लाईनच्या बाहेर। साधावासाठी षटकार। सहा धाब्याने स्वागत केले, षटकाराने स्वागत केले गोलंदाज मयूर पैष्टेचं। 6 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या। यावेळेला लीडिंग एज आहे, पकडो कॅच जितो मॅच। संधी निर्माण झाली होती, संधी गमावले, चेंडू धरती मातेला दान केलाय आणि त्यानंतर एक सिंगल इथे कंप्लीट केली आहे। क्रिकेटच्या पटलावरती म्हटलं जातं पकडा कॅच जिंका मॅच। एखादा झेल जर ड्रॉप झाला तर त्याचा फटका तुमच्या संपूर्ण संघाला मिळत असतो, किंबहुना तो संघ त्या ठिकाणी पराभूत देखील होताना पण पाहत असतो। त्यामुळे कॅचेस विन द मॅचेस। प्रयत्न प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नाही। मग जीवन असू द्या किंवा खेळ असू द्या, प्रयत्न तुम्हाला कायम ठेवावे लागतील। असं म्हटलं जातं की ट्राय बट डोंट क्राय। प्रयत्न करत राहा परंतु रडू नका। टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत। 7 धावा धावफलकावरती। पुढचा बॉल मयूर पैष्टेचा। यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न होता, एलिव्हेशन नव्हतं, गली रिजन मध्ये बॉल निघून गेलाय। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय देवेंद्र पाटील, त्याच्या साथीने शिवाजी पाटील। टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे। 8 धावा धावफलकावरती। चेंडू क्रमांक 3 चा खेळ इथे पूर्ण झालाय। मान्यवर देखील चांगल्या पद्धतीने या सामन्याचा आनंद घेत आहेत। जगदीश पष्टे हे देखील क्रिकेट प्रेमी आहेत कांदळी गावचे आणि नेहमीच त्यांचं पाठबळ असतं कांदळी संघाला। मिस टाइम स्ट्रोक इथे आहे, झेलची संधी निर्माण झाली आहे। राहुल भोईर चेंडू खाली आलाय, आता ही चुकी होणार नाहीये राहुल कडून। फलंदाज देवेंद्र पाटील बाद। पहिला विकेट इथे देवेंद्र पाटील बाद झालाय। त्यानंतर ऋतिक पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। युवकांचं प्रेरणास्थान, युवकांचं आधारस्थान, ठाणे जिल्ह्याचा स्वाभिमान, ठाणे जिल्ह्याचा अभिमान म्हणून सुजित पप्प्या ढोले साहेब यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं। अध्यक्ष देवा ग्रुप फाउंडेशन आणि खरं तर नेहमीच युवकांच्या मागे उभे असतात। कुठल्याही युवकाला कोणत्याही प्रकारचा सल्ला असू द्या, मार्गदर्शन असू द्या, नेहमीच साहेबांचं आपल्याला चांगल्या पद्धतीने सहकार्य लाभत असतं। गोड व्यक्तिमत्व, नामवंत व्यक्तिमत्व, अगदी उंच पातळीवरती आदराने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ज्यांचं नाव घेतलं जातं, सन्माननीय सुजित पप्प्या ढोळे साहेब। टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती 8 धावा। पहिला विकेट गमावलाय। यावेळेला पुन्हा एकदा फटका फसलाय। यावेळेला अशोक काटेस्कर ती चुकी करणार नाहीयेत। बॅक टू बॅक दुसरी विकेट। ऋतिक पाटील, बडी मछली जाल में फंसी हुई। संभाजी महाराज थँक्यू डीजे। असं म्हटलं जातं की आयुष्यामध्ये स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीत। संकटावरती असं काही तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे। परंतु या कांदळी ट्रॉफी मध्ये इतिहास कोण घडवणार? पहिल्या दिवसामध्ये ज्या फलंदाजाने अर्धशतक झळकावलं तो मैदानाच्या आतमध्ये निशांत पष्टे। अनेक इतिहास आपण या स्पर्धेमध्ये पाहिले, अनेक विक्रम आपण पाहिले, कारण ही स्पर्धा थेट तुम्हाला 365 दिवसांनी भेटीला येईल।
आणि अविस्मरणीय क्षण या ठिकाणी एक एक क्षण टिप्पणी केली गेली या कॅमेऱ्यामध्ये. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धाफळकावरती 8. चेंडू क्रमांक 5 चा खेळ संपलाय. न्यू बॅटर कुणाल पाटील आलाय. यावेळेला समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ खाली आहे. उलटच्या बाजूने अशोक काटेसकर चेंडूचा पाठलाग करतायत. अखेरकार चेंडू त्या ठिकाणी अडवलाय आणि त्याच नंतर या 2 धावा अंकित केल्यात. फर्स्ट ओव्हर इज अ कंप्लीट. धावसंख्या 2 गडी बाद 10. ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. निसर्गरम्य वातावरणात डोंगराच्या कुशी लपलेलं हे गोंदाडे छोटस गाव आणि या गावामध्ये भरवलेली स्पर्धा केबीपीसी ट्रॉफी आणि आयोजक आहेत कांदळी संघ. ना नावासाठी ना पैशासाठी आम्ही खेळतोय आमच्या गावच्या अस्मितेसाठी. हा क्रिकेटचा खेळ आहे. तुम्हा आम्हाला वेळ लावणारा खेळ. कारण ज्या वेळेला तुम्ही ट्रॉफी जिंकता त्यावेळेला एक ट्रॉफी जेव्हा तुम्ही मंदिरात घेऊन जाता त्यावेळेला अभिमानाने तुमचे ग्रामस्थ तुमच्या पाठीवरती हात ठेवून सांगतात की आज आमच्या गावाचं नाव रोशन केले गेले. परंतु जे ग्रामस्थ ज्या वेळेला ट्रोल करतात एखाद्या संघाला त्यांना मी हात जोडून विनंती करेन तुम्ही त्यांच्या पाठीमागे उभे राहा. ट्रोल करू नका. ज्या वेळेला तुम्ही जिंकता तेव्हा शाबासकी देता परंतु संघ जेव्हा पराभूत होतो ना त्यावेळेला त्यांना नावं ठेवू नका. टीमची धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत 10. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. अगदी छोटा पॅकेट बडा धमाका आपण या ठिकाणी पाहतोय. अर्थात प्रीतम भोईरला आणलाय. अगदी कमी वयाचा हा खेळाडू त्याला कांदळी संघाने प्रमोट केलंय सेकंड ओव्हर करिता. पहिला बॉल असेल प्रीतम भोईरचा. स्टेप आउट झालाय. पुढे सरकलाय. जागा बनवले अलॉंग दी कार्पेट न बॉल ऑफ साइड क्षेत्रामध्ये पहिली धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न भाग मिल्का भाग आणि अखेरकार 2 धावा मिळाल्या. रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम दर्जाची पाहायला मिळाली. 2 धावेच्या साहाय्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 12. आज आकर्षक ट्रॉफीज आहेत. 3 संघ तर क्वालिफायर झालेत. मात्र 4था संघ कोणता ठरेल आज या स्पर्धेमध्ये. टीमची धावसंख्या 12 वरती आहे. पहिल्याच बॉल वरती स्टेट डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता शिवाजी पाटील. या टीमचा हुकमी एक्का, या टीमचा शिलेदार, या टीमचा शिल्पकार. अनुभव आहे त्याच्याकडे. अनुभवाच्या गाभाऱ्यामध्ये हात टाकून फलंदाजी करावी लागेल शिवाजी पाटीलला. राईट मोर द विकेटने षटकातला पुढचा बॉल प्रीतम भोईरचा. या वेळेला बॉलला सोडून दिलंय. पंच आमच्या बाजूला वळण घेत आहेत. आउट ऑफ दी ऑफ स्टंप. एक्स्ट्रा धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 13 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. 3 ओव्हरचा सामना आहे. जो जितेगा वही सिकंदर. विजयाची तलवार कोण उचलणार. षटकातला पुढचा बॉल असेल प्रीतम भोईरचा. यावेळेला समोरच्या दिशेनं विसेप मध्ये बॉल आहे आणि त्याच नंतर काय तर निश्चितपणाने बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी आणखीन एक दमदार फटका. अनेक लेजेंड क्रिकेटर कांदळी गावचे या मंचावरती पहा बसून या सामन्यांचा आनंद घेत आहेत. 31 वर्षे या स्पर्धेच्या आज पूर्ण होत आहेत. खरं तर मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद देईन. भिवंडी ग्रामीणला क्रिकेटची शिस्त कोणी लावली असेल तर निश्चित कांदळी गावाचं आदराने नाव घेतलं जाईल. ऍक्शन थ्रो गोलंदाजी कुठून बंद झाली असेल तर मग कांदळी गावातून. टीमची धावसंख्या आपण पाहतोय धावा धावफलकावरती 17. राईट मोर द विकेटने पुढचा बॉल आखूड टप्प्याचा होता. फुल करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन नाहीये. अगदी पहिलं तर वीरू पष्टे बॉल पर्यंत पोहोचलाय. आदरणीय संदीपजी ठाकरे यांचे भाचे आहेत आणि त्या ठिकाणी मात्र पाहिलं तर एका धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली 18. विराट कोहली यांचा जर्सी क्रमांक धावफलकावरती पाहायला मिळेल 18. अंडर 19चा सामना देखील चालू आहे. आज भारत विरुद्ध पाकिस्तान. चांगला खेळ भारतीय संघाचा त्या ठिकाणी सुरू आहे. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा 18. चेंडू क्रमांक 3 चा खेळ पूर्ण झालाय. कुणाल पाटील शिवाजी पाटील चांगली फलंदाजी करतायत. ओहो भन्नाट वेग होता यावेळेला. दिशेवरती नियंत्रण नव्हतं आणि त्याच नंतर पाहिलं तर वाईटचा इशारा आलाय. हा दबाव आहे. ज्या वेळेला एखाद्या गोलंदाजावरती मात्र आक्रमण केलं जातं त्यावेळेला त्या गोलंदाजाची दिशा ही नेहमीच भरकटली जाते आणि त्याचं जिवंत उदाहरण तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती 19. अजून देखील या डावातले 9 चेंडू शिल्लक आहेत. त्यामुळे एक मोठं टार्गेट ठेवण्याचा हेतू आपल्याला महिंदे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय.
प्रीतमला थोडासा कानबंदर देणं गरजेचं आहे. राईट मोर तो विकेटने षटकातला पुढचा बॉल यावेळेला समोरच्या दिशेने लॉब करण्याचा प्रयत्न. प्रीतम भोईर चेंडू खाली. कुणाल पाटीलची विकेट आली आहे. विकेट क्रमांक 3 कुणाल पाटील बाद. क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर आता चांगलं व्यासपीठ तुम्हाला मिळालंय. ISPL सारख्या चांगल्या स्पर्धा आल्या. भिवंडी तालुक्यातील अनेक खेळाडू ISPL खेळतायत. सर भावेश पवार, पवन केणे, विवेक शेलार, जयेश पाटील, हिमांशु पाटील एकाच एक सरस खेळाडू या भिवंडी तालुक्यातून त्या ठिकाणी खेळतायत. आणि ISPL ने एक चांगलं प्लॅटफॉर्म तुम्हाला दिलंय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 19. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय रुपेश पाटील. राईट मोर द विकेटने षटकातला पुढचा बॉल. रुपेश पाटील आलाय समोरच्या बाजूने बॉलला ढकललाय. एक धाव तर मात्र मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण जितेश पष्टे यांचं पाहायला मिळालं. अगदी पाहिलं तर एक सिंगल इथे घेतली गेली आहे. अगदी कट्टर समर्थक जितेश पष्टे, राहुल भोईर, सुजित पप्प्या ढोले साहेब यांचे आपण या मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहतोय. आणि कांदळी गाव नेहमीच देवा ग्रुप फाउंडेशन मध्ये आपण पाहत असतो. टीमचा धावफलकावरती जोडले गेलेत 20. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे प्रीतम भोईरचा. यावेळेला मात्र काय घडलं एक्झॅक्ट पाहावं लागेल. आउट ऑफ द ऑफ स्टंप. एक्स्ट्रा रन मिळेल. एक्स्ट्रा धावेने टीमची धावसंख्या 21 धावा धावफलकावरती. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. विनंती असत टीम साहिल 11 ओझी खरिवली आणि आई गावदेवी वडवली ब नाणेफेकीसाठी आपण यायचं. राईट मोर द विकेटने षटकातला अंतिम बॉल. यावेळेला मात्र देह एष्टी वरती बॉल आदळलाय. क्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न. लाऊड ऑफिले पंच संमत नाहीयेत. षटक क्रमांक 2 चा खेळ पूर्ण झालाय. टीमची धावसंख्या 3 गडी बाद 21. आता शेवटचा षटक कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल. दोन षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली. एकंदरीत आपण पाहू शकाल 21 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. आजचा दिवस ग्रँड फिनाले मेगा फायनलचा दिवस आहे. अगदी पाहिलं तर ज्या वेळेला ही स्पर्धेची सुरुवात झाली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून आज या स्पर्धेला सुरुवात झाली. कणखर नेता आपल्यातून हरपला आहे. खरं तर शासकीय कर्मचाऱ्यांना हादरवणारा नेता आज काळाच्या आड निघून गेलाय आणि अशा नेत्याची नक्कीच कमी भासेल या महाराष्ट्र राज्याला. षटक क्रमांक 3 शेवटचा पारस देसले आलाय गोलंदाजी करण्याकरिता. तर स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय बॅटर रुपेश पाटील. पहिला बॉल राईट मोर द विकेटने. पहिलाच बॉल उडवलाय समोरच्या बाजूने क्षेत्ररक्षक. बॉल खाली पारस देसले. आज देखील चांगला खेळ. पहिल्याच बॉल वरती मिळवले विकेट. रुपेश पाटील बाद. त्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओमकार काटेसकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शिवाजी पाटील जर का फलंदाज नॉन स्ट्राईक एंड वरती मात्र इथून स्ट्रायकर एंड वरती आपल्याला ओमकार काटेसकर पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील सामना क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अगदी चांगलं मैदान, चांगली खेळपट्टी, चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, चांगले पंच या स्पर्धेला लाभलेत आणि योगेश टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण या स्पर्धेचं तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. शहापूर गावचे आहेत. वाशाला या ठिकाणून ते बिलॉंग करतात आणि त्यांची लाईव्ह टेलिकास्ट आपण या स्पर्धेला पाहतोय. षटकातला पुढचा बॉल. यावेळेला बॉलला सोडून दिलाय. आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल.
खरं तर अनेक खेळाडू या कांदळी गावातून घडले. आज विवेक शेलार जो खेळाडू खालीन गावचा आहे तो देखील याच गावातून परफॉर्मन्स त्याने चांगला दिला, तिथून चर्चेत आला. षटकातला पुढचा बॉल राईट मोर द विकेटने मार्गस्थ केला जाईल. ओहो, ऑर्डर डिलिव्हरी, सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली आहे. टप्पा पडल्यानंतर खाली राहिला, फलंदाज फसलाय त्या ठिकाणी. जी अपेक्षा तो करत होता उसळीची ती अपेक्षा भंग पावली आहे. टीमची धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत 22. राईट मोर द विकेटने षटकातला पुढचा बॉल यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, देह इष्टीवरती बॉल आदळलाय आणि या डेंजर एंड वरती शिवाजी पाटील होते. अंतिम क्षणाला एक सिंगल इथे कंप्लीट केली. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 23 धावा धावफलकावरती. यानंतर दुसऱ्या फेरीतील टॉस केला जाईल. तत्पूर्वी दोन्ही टीमच्या कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचंय. वडवली संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. खरिवली टीमचे कर्णधार. 23 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या. यानंतर या असोसिएशन्स मधील पुढची स्पर्धा आपल्या भेटीला येईल. आई एकविरा स्पोर्ट्स पाचापूर. त्यानंतर ओजी खरिवली संघाची स्पर्धा आपल्या भेटीला येईल. अनेक साऱ्या स्पर्धा इथून देखील शिल्लक आहेत. राईट मोर द विकेटने षटकातला पुढचा बॉल लोअर फुलटॉस होता, ऑन साइडला ड्राईव्ह केलाय अलॉंग दी कार्पेट न. मात्र इथे दगडी चाळीतून एकच आवाज येईल, चुकीला माफी नाही. चौकार. मिळणं गरजेचं आहे. इथे पहा सहज सोपा चेंडू आणि तो सीमारेषा पलीकडे दाखल झालाय. टीमची धावसंख्या 27. पुढचा बॉल पारस देसलेचा. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, मुवमेंट ओळखली फलंदाजाची, अकूट टप्प्याचा बॉल हाताळला, उसळी दिली, बाउन्स दिला, गतीला बीट झालाय शिवाजी पाटील. कमालीची गोलंदाजी. कमी वयामध्ये उंच भरारी घेतोय. गरुड ज्याप्रमाणे भरारी घेत ना त्या पद्धतीची भरारी पारस देसले या सामन्यामध्ये घेतोय. षटकातला पुढचा बॉल असेल पारस देसलेचा. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक, हवेमध्ये बॉल, स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचलाय. ओ माय गॉड, कॅच ऑफ द टुर्नामेंट. सुरेख झेल टिपलाय. अप्रतिम झेल. चेंडू डिलिव्हर करून उलटच्या बाजूनं जाऊन झेल टिपणं तेवढंच शक्य नव्हतं, परंतु शक्य करून दाखवले पारस देसलेनं. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 27. 28 धावांचं लक्ष असेल कांदळी टीम समोर. आणि जाऊयात नाणेफेकीच्या दिशेने. आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी मान्यवरांना आमंत्रित करूयात. अनुज ढोळे आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. त्यानंतर त्यांच्या समवेत संदीपजी ठाकरे साहेब यांना देखील विनंती असेल आपण टॉस साठी यायचं. आदरणीय कपिलजी ढोळे आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती असेल. या सर्वांनाच विनंती आहे कारण हा आठवणीचा एक गोड क्षण. रवींद्र पष्टे साहेब आपण देखील या ठिकाणी फोटो शूट होईल. कांदळी ट्रॉफीची एक गोड आठवण आपण या ठिकाणी कैद करूयात. या ठिकाणी आपण पाहू शकाल देवा ग्रुपचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. अनुज जी ढोले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या समेत संदीपजी पप्पा ठाकरे या ठिकाणी आपण पाहतोय. सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि या ठिकाणी आपण नाणेफेकी करूयात. दोन्ही टीमचे कर्णधार एक बाजूने आपण पाहतोय केव्हीपीसी ट्रॉफी आहे, दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर कैलासवासी अप्पा कैलास स्पष्ट स्मृती. आणि या ठिकाणी अनुज ढोले दादा यांच्या शुभास्ते आपण करूया टॉस. कॉल कोण मागतोय? केव्हीपीसी ट्रॉफी आणि आलाय कैलासवासी अप्पा. काय निर्णय असेल? बॅटिंग. धन्यवाद. जगदीशजी पष्टे एक फोटो शूट घ्या मान्यवरांच्या समवेत. मान्यवरांना विनंती असेल पुन्हा एकदा आपण मंचावरती जायचं आहे आणि मंचाची शोभा वाढवायची. धन्यवाद, आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. तर नाणेफेकी जिंकली आहे टीम करिवली संघाने आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे.
या ठिकाणी आपण पाहू शकाल सर्व देवा ग्रुप फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. वेळात वेळ काढून नेहमीच त्यांची उपस्थिती आपण कांदळी ट्रॉफी मध्ये पाहिली. हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांच्या शुभास्ते आपण टॉस देखील संपन्न केलेला आहे. विजयासाठी लक्ष असेल एकंदरीत 18 बॉल आणि 28 धावा या धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल केव्हीपीसी कांदळी या संघाला. या स्पर्धेचे सर्व आदरणीय रवींद्र पष्टे साहेब यांनी या स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत घेतली गेली आहे. सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. पूर्वार्ध आपण पाहिला, उत्तरार्धाला या ठिकाणी सुरुवात होताना पाहायला मिळेल. उत्तर कोणत्या पद्धतीने दिलं जाईल, कारण ज्या वेळेला तुम्ही युद्धामध्ये उतरता एखाद्या त्यावेळेला मात्र आक्रमण दोन्ही बाजूने पाहत असतो, परंतु विजयाच्या उंबरट्याच्या आतमध्ये प्रवेश कोण करणार हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आपण या चारही ट्रॉफीज पाहतोय. आपल्याला पुरस्कृत केलेत निलेश देसले यांच्या माध्यमातून, माजी सरपंच कुकसे बोरिवली, पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक देवेंद्र भैयू पाटील यांच्या माध्यमातून, आणि निश्चितपणाने प्रत्येकाने या ठिकाणी मोलाचं सहकार्य केलंय. ज्यांनी वस्तुरूपी केलं, कोणी आर्थिक केलं, सर्वांना मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद. सामन्याला सुरुवात होईल थोड्याच वेळामध्ये. या ठिकाणी दशरथ धुंदाराम पाटील उर्फ गुरुजी यांचं देखील शुभ आगमन होईल. अनेक मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देत आहेत. मान्यवरांची गर्दी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते, आणि ज्या वेळेला मान्यवर आणि प्रेक्षक येतात त्यावेळेला खरी स्पर्धेला मजा. पहिला बॉल असेल ओमकार काटेसकरचा. पहिलाच बॉल स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, देह एसटी वरती आदळलाय. एक सिंगल धाव मिळेल, परंतु डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव इथे मात्र खूप महत्वाची आहे, आणि इथून मात्र 2 धावा अंकित केल्या गेल्या. कॉल कॉन्टिन्युएशन अत्यंत जबरदस्त होता. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता मयुरेश पष्टेचा. 2 धावा मिळतील आणि या 2 धावांनी टीमचा अकाउंट ओपन होईल. लेग बाईच्या धावा या ठिकाणी अंकित केल्या जातील. 28 धावांचं टार्गेट डोळ्यासमोर घेऊन सलामीची जोडी आपण पाहतोय. अगदी कमी वयाचे खेळाडू आहेत मयुरेश पष्टे आणि त्यानंतर निशांत पष्टे. खरं तर राहुल भोईर, जितेश पष्टे, अशोक काटेसकर, सुदाम पष्टे यांच्या ताळमीमध्ये घडलेले खेळाडू आहेत मयुरेश आणि निशांत. पुढचा बॉल, ओहो, बॉलला मात्र या ठिकाणी पाठवून दिलंय डीप मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. सुरुवात केली गेली आहे. उत्तरार्ध आपण पाहतोय. पूर्वार्धामध्ये थोडासा प्रवास खराब राहिला होता टीम महिंदे संघाचा, परंतु उत्तर चांगल्या पद्धतीने दिले गेले पॉवर प्लेच्या षटकामध्ये. राहुल भोईर या स्पर्धेमध्ये पाहिलं तर अनुभवी खेळाडू आहेत. अनेक वर्ष राहुल भोईरने कांदळी टीमला बिलॉंग केलं. चांगला खेळ त्यांनी दाखवला, आणि विशेषतः एक चांगल्या पदावरती देखील आहेत. सलग 3 वेळा ग्रामपंचायत सदस्य देखील झालेत, आणि बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहुल भोईर यांच्याकडे पाहिलं जातं. एक शांत संयमी व्यक्तिमत्व. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफळकावरती आपण पाहिल्या तर 6 धावा या धावफळकावरती जोडल्या गेल्यात. चांगली फलंदाजी मयुरेश पष्टेची, लेफ्ट हँड बॅट्समन आहे. अगदी वय वर्ष पाहिलं तर 18 वर्षाचा हा खेळाडू आहे, परंतु काय परफॉर्मन्स देतोय. गेले 2 हंगामामध्ये त्यांनी आपलं नाव चर्चेत आणलंय, आणि ज्या वेळेला तुम्हाला चर्चेत नाव आणायचं असेल ना तर मग काहीतरी कारनामा करावा लागतो. तो कारनामा या फलंदाजाने केलाय. 6 धावा धावफळकावरती आहेत. गोलंदाजी मार्क वरतून ओमकार काटेसकर पुढचा बॉल घेऊन. यावेळेला मात्र स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, धोका आहे या ठिकाणी, परंतु चित्त्याची चपळाई आणि हरणाची गती या ठिकाणी पाहायला मिळाली. प्रचंड गतीने ही सिंगल धावी ते कंप्लीट केली आहे, आणि टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 7 धावा धावफळकावरती. आपल्यामध्ये उपस्थित मान्यवरांचा थोड्याच वेळामध्ये आपण या ठिकाणी स्वागत सन्मान देखील संपन्न करणार आहोत. अगदी दरवर्षी या स्पर्धेला त्यांची उपस्थिती लाभत असते. कांदळी गावावरती नेहमीच त्यांचं प्रेम राहिलंय, आणि त्या प्रेमा खातीर ही मंडळी सर्व येत असते. देवा ग्रुप फाउंडेशन म्हटलं तर कांदळी गावासाठी नेहमीच धावून आलेलं फाउंडेशन आहे. कांदळी गावासाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात जिथे जिथे शाखा आहे ना तिथे तिथे यांचं कार्य चांगलं राहिलंय नेहमीच. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय ओमकार पुढचा बॉल घेऊन. निशांत करिता बॅकफुट वरती आले, हँड पच केला बॉलला, डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्राच्या बाहेर बॉल निघून गेलाय. सीमा रेषा पार, चौकार.
दिवसामध्ये ज्यानं अर्धशतक पूर्ण केलं होतं तो फलंदाज इथे मध्ये आक्रमकतेने फलंदाजी करतोय. स्विच हिट केलं यावेळेला इनटू द गॅप, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 2 धावा तर मात्र इथे मिळतील आणि 5 सलगचा दुसरा चौकार आलाय. निशांत पष्टे काय जबरदस्त या पट्ट्याने फलंदाजी केली आहे. आणखी एक चौकार. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 15 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. यावेळेचा बॉल सबमरीन आहे, देह एसटी वरती बॉल आदळलाय, परंतु चुकीच्या एंड वरती फेकी आहे की काय पाहावं लागेल. आणि अखेरकार ती सिंगल देखील त्या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. इथून मात्र पाहिलं तर धावसंख्या आता इथून 1च्या साह्यानं 16 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉल मध्ये धावा काढायचे त्या 12. रफ अँड टफ सामना. कारण पहिल्या दिवसामध्ये पाहिला ना तर मग खांडीचा पाडा संघ जो शहापूर तालुक्यातील या ठिकाणी दाखल झाला होता त्यांना 6 चेंडू आणि 6 धावा झाल्या नव्हत्या. आणि परंतु हेच ध्येय आता मैंदेकरांना डोळ्यासमोर ठेवावं लागेल. कारण क्रिकेट हा निश्चिततेचा खेळ. क्रिकेटमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत काही घडू शकेल. 2 पंच चर्चा करतायत, चर्चेतून मार्ग काढला जाईल आणि डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. टीमची धावसंख्या 16 या अंकावरती आहे. 12 बॉल 12 धावांची गरज आहे. निशांत आणि मयुरेश चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना नेक्स्ट मॅच खरिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम असेल वडवली. दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय. 12 चेंडू आणि 12 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अगदी पहिलं तर पहिल्या दिवसामध्ये पालिवली हा संघ विजयी झाला. दुसऱ्या दिवसामध्ये बंटी स्पोर्ट्स कुकसे बोरिवली, कालच्या दिवसामध्ये आई गावदेवी वडवली. आज कोण विजयी होणार. मानाची सन्मानाची स्पर्धा. खरं तर या स्पर्धेमध्ये अनेक संघ खेळण्यासाठी इच्छुक असतात. ग्रामीण भागातली ही स्पर्धा खरं तर स्पॉन्सर्ड कमी असतात तरी देखील भव्य दिव्य आयोजन नेहमीच कांदिलकरांचं आपण पाहिलं. इथून 12 बॉल 12 धावांचा पाठलाग करायचा आहे टीम कांदिल संघाला. आणि अशा स्थितीमध्ये या टीमचा मुख्य गोलंदाज मुख्य खेळाडू शिवाजी पाटील आणले गेले. ज्या वेळेला कोंडाणा सर करण्याकरता छत्रपती शिवाजी महाराज यांनी तानाजी माळुसरे यांच्यावरती विश्वास दाखवला. तानाजी माळुसरे नक्कीच रक्तबंबाळ झाले, मृत्युमुखी पडले, परंतु कोंडाणा त्यांनी सर केला. त्याचमुळे त्या गडाला नाव दिलं गेलं की सिंहगड. त्याचं एकमेव कारण गड आला परंतु सिंह गेला, म्हणून कोंडाणा किल्ल्याला खरं तर सिंहगड हे नाव देण्यात आलं महाराजांच्या माध्यमातून. आता हा विश्वास दाखवला गेलाय शिवाजी पाटील याच्यावरती. 12 बॉल आणि 12 धावांची गरज आहे. षटकातला पहिला बॉल असेल. पहिला बॉल फुलर लेन्सचा फ्लिक केला ऑन साइडला. शॉर्ट मिड विकेट क्षेत्राच्या दिशेनं एक धाव तर मात्र मिळेल. थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळालं, थोडंसं फंबल पाहायला मिळालं आणि त्यानंतर या 2 धावा कंप्लीट केल्या. लढाऊ बनावं लागेल कारण असं म्हणतात ना यशाची पहिली पायरी ही अपयश. खरं तर इथून मात्र ते प्रयत्न दाखवावे लागतील मैंदे संघाला. ती क्वालिटी त्यांच्याकडे, ती कॅपॅसिटी त्यांच्याकडे, तो अनुभव त्यांच्याकडे. एक एक डॉट बॉल आणावा लागेल, विकेट घ्याव्या लागतील. टीमची धावसंख्या आपण पाहतोय धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 18 धावा धावफलकावरती. चला वेळेचं बंधन असेल टीम कांदिल संघ आपण आयोजकात त्याचा भान असू द्या. राईट मोर द विकेटने षटकातला पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु सरळ बॅटने धावा येतात. अशा पद्धतीमध्ये खेळणं गरजेचं आहे का हा प्रश्नचिन्ह आहे. लेग बायचा इशारा जरूर होईल. पंच लारा सर ज्यांनी भिवंडी टेनिस क्रिकेट गाजवला एकेकाळी असं पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. पंच लारा सर चॅलेंज स्पोर्ट्स मधून आपण नेहमीच त्यांना खेळताना पाहिलं. विलास सहार यांच्या संघातून. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या 19. 10 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. आता इथे संघर्ष हा मैंदे संघाला करावा लागेल. संघर्षाची परिकष्टा घ्यावी लागतील आणि संघर्ष जर प्रामाणिक असेल तर यश देखील वाटायला येईल. मयुरेश स्ट्रायकर एंड वरती आहे. शिवाजी पाटील समोर त्याचं कडवं आव्हान असेल कारण एक नवोदित खेळाडू आहे, एक सिनियर प्लेअर आहे शिवाजी पाटील, त्याच्या समोर कडवं आव्हान असेल. षटकातला पुढचा बॉल
आखूड टप्प्याचा बॉल शॉर्टर्म पॉवरफुल सक्सेसफुल डिलाइटफुल अँड वंडरफुल. होता मातीचा मध्ये उतरता त्यावेळेला मागे हटायचं नाही, कारण आपण पाहिलं तर मुठभर बावळे आणि अनेक टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या 23. अवघ्या 5 धावांची गरज आहे. महिंद्र संघाला तो संघर्ष करावा लागेल. इथे आखूड टप्प्याचा बॉल होता आणि फलंदाजाला संधी मिळाली आणि संधीचं त्याने केलंय सोडणं. मयुरेश चांगली फलंदाजी करतोय. विजयाच्या दिशेने आगेकूच करताना टीम कांदळी संघ. शिवाजी पाटीलला तो अनुभवाचा वापर करावा लागेल. अभि नाही तो कभी नाही ही वेळ आहे. यावेळेला मात्र पाहू शकाल अगदी जबरदस्त स्ट्रोक सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. इथे देखील थोडस मिसफील पाहायला मिळालं आणि क्षणामध्ये 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 25 धावा. अवघ्या 3 धावांची आवश्यकता इथून सामना जिंकण्याकरिता. सामना संपल्यानंतर मंडळाच्या सर्व सदस्यांनी मंचासमोर या. आपण मान्यवरांचा स्वागत सन्मान करणार आहोत. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 25 या धावसंख्येवरती. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती. हाच मयुरेश पष्टे ज्यांनी ओम साई क्रिकेट असोसिएशनची जी प्रीमियर लीग झाली होती उच्चाट या नगरीमध्ये, ज्या वेळेला 3 चेंडू 18 धावांची गरज असताना आपल्या संघ मालकाला या खेळाडूनं सामना जिंकून दिला होता. सलगच्या 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले आणि त्यानंतर मात्र पाहिलं ना तर हा खेळाडू चर्चेत आला. षटकातला पुढचा बॉल घेऊन गोलंदाज शिवाजी पाटील सज्ज होतोय मयुरेश पष्टेसाठी. यावेळेला फटका फसलाय. झेलची संधी निर्माण झाली आहे आणि अखेरकार ती झेल देखील इथे ड्रॉप झाली आहे. स्कोर इज अ लेवल. 27 धावा धावफलकावरती. अवघ्या 1 धावेची गरज आहे. विजयाच्या उंबरड्यावरती टीम कांदळी संघ. यानंतर आपण लगेचच मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी करणार आहोत. सहा चेंडू मध्ये फक्त 1 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अनेक कांदळी गावचे लेजंड क्रिकेटर या ठिकाणी या स्पर्धेला पोहोचलेत. नोकरी धंदा व्यवसाय निमित्त बाहेर आहेत, परंतु गावची स्पर्धा आहे आणि या गावच्या स्पर्धेला पोहोचणं गरजेचं आहे आणि त्याचमुळे सर्व मान्यवर आपण ग्रामस्थ या ठिकाणी पाहतोय. आणि कांदळी गावाचं नेहमीच आदर्श गाव म्हणून या भिवंडी तालुक्यामध्ये नाव घेतलं जातं, कारण इथे जे जंगल परिसर पाहतोय ना आपण, तर खरं तर त्यांनी दत्तक घेतलं हे जंगल. कुठल्याही प्रकारची ते लाकूड तोड करून दिली जात नाहीये किंवा कोणत्याही प्रकारचं जाळपोळ करून दिली जात नाहीये. त्यामुळे आदराने नाव या कांदळी गावाचं घेतलं जातं. गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतोय गोलंदाज ऋतिक पाटील. 6 बॉल आणि 1 धावेची गरज. निशांत पष्टे स्ट्रायकर एंड वरती. पहिला बॉल असेल ऋतिकचा पहिला बॉल आणि टाटा बाय बाय करत असताना सामना संपवलाय आणि इथून मात्र सामना जिंकलाय. अर्थातच टीम कांदळी संघाने खूप खूप अभिनंदन अँड हार्ड लक टीम महिंदे. नवनाथ